Hello, this is Gitanjali. I'm working as a Java trainer in the Fusion Software Institute. रिसेंटली आमची जावा डेव्हलपमेंटची एक बॅच कंप्लीट झाली आणि त्यातल्या बऱ्याच स्टुडंट्सनी बरेच प्रोजेक्ट्स केले. त्यातला एक ग्रुप आज आपल्यासोबत आहे. अरविंद, ईशा आणि आरती या तिघांनी मिळून एक प्रोजेक्ट केलेला आहे. आज ते डेमॉन्स्ट्रेट करतील त्यांचा प्रोजेक्ट. माझं नाव अरविंद देडे आहे आणि ही माझी टीम आहे. आम्ही आज एक प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे डिजिटल अकाउंट गेटवे नावाचा. यामध्ये आम्ही काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहे. हे बँकिंग डोमेन प्रोजेक्ट आहे, म्हणजे की 100% डिजिटल अकाउंट ओपनिंग, म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन आपण डिजिटल अकाउंट ओपन करू शकतो. आपल्याला बँकेत जायची गरज नाहीये. ही सर्व्हिस आपण ह्या वेबसाईटमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. अजून यामध्ये सेक्युअर आधार अँड पॅन व्हेरिफिकेशन हा पण आपण फीचर ऍड केलेला आहे. आपण ऑनलाईन मोबाईल थ्रू मोबाईलमध्ये सगळं प्रोसेस करू शकतो. आपल्याला बँकेत जायची गरज नाहीये. परत अजून एक मेन फीचर व्हिडिओ केवायसी. व्हिडिओ केवायसी सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे. यामध्ये आपण डायरेक्टली मोबाईल थ्रू सगळं आपलं फेस व्हेरिफिकेशन, सगळे पॅन कार्ड, आधार कार्ड, सगळे फाईल आपण मोबाईलवरती सगळं अपलोड करू शकतो आणि केवायसी कंप्लीट करू शकतो आणि आपलं डिजिटल अकाउंट क्रिएट करू शकतो. मी आता अख्ख्या वेबसाईटचा तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवतो. हे आहे होम पेज. होम पेजमध्ये आपण सगळे शो केलेलं आहे की डिटेल कसं, अशा व्ह्यूने आम्ही होम पेज तयार केलेलं आहे. यामध्ये आम्ही सर्व्हिस पेज एक क्रिएट केलेलं आहे. सर्व्हिस पेजमध्ये आम्ही काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो बँक थ्रू ते वाला शो केलेलं आहे. म्हणजे व्हिडिओ केवायसी शो केलेला आहे, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, अशा टाईपमध्ये मल्टिपल ऑप्शन शो केलेले आहे. आता आपण अबाउटमध्ये जाऊ. आता अबाउटमध्ये गेलेलं तर आपण काय काय प्रोव्हाइड करतो, आमचा गोल काय, आवर मिशन काय, हे सगळे युआय शो केलेलं आहे. हा युआय शो केलेला आहे. यामध्ये आपण लास्टला एक कॉन्टॅक्ट पेज ठेवलेला आहे. जर तुम्ही रजिस्टर केलं नाहीये तर अजून आधी तुम्हाला इन्क्वायरी करायची, डायरेक्ट तुम्हाला अकाउंट क्रिएट नाही करायचं लॉग इन करून रजिस्टर करून, तर तुम्ही डायरेक्टली इथे इन्क्वायरीचा बी फॉर्म दिलेला आहे आम्ही, की इथे तुम्ही तुमचं नाव, ईमेल आयडी सगळे डिटेल टाकू शकता, मोबाईल नंबर टाकू शकता आणि तुम्हाला इथे सब्जेक्टमध्ये तुम्ही चूज करू शकता की इथे तुम्हाला काय करायचंय, अकाउंट ओपन करायचं, बँकेचे हे करायचंय का काय करायचं, तुम्ही इथे ऑप्शन शो करू शकता आणि डिटेल टाकू शकता. आता याच्याच खाली तुम्ही सबमिट केले की इथे जसं तुम्ही फॉर्म फिल करसाल तसं ईमेल तुम्हाला डायरेक्ट ईमेल आमच्याकडे येऊन जाईल बँकेकडे ऍडमिन डॅशबोर्डकडे आणि तिथे आम्ही सगळं ईमेल चेक करू आणि त्याच्या रिक्वेस्ट कॉल करून इन्क्वायरी पुढची करू शकता तुम्ही इझिली. हा ॲडव्हान्टेज आहे ह्याचा. आता इन्क्वायरी कशी करायची मी तुम्हाला दाखवतो एक एक करून. आता सेंड मेसेज, पहिल्यांदा आपण इथे नेम ऍड करू. मी थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. आता मला बँकेचे हे करायचं आहे, अकाउंट ओपनिंग करायचं. मी अकाउंट ओपनिंगचा ऑप्शन चूज केला आणि इथे मी ऑप्शन चूज केला अकाउंट ओपनचा. आणि जसे मी इथे सेंड बटन ऑल ऑप्शन दिलेला आहे, मी जसं इथे सेंड बटन ऑल ऑप्शनला क्लिक करचाल तशी तुमची इन्क्वायरी आमच्याकडे येऊन जाईल. आता मी शो करतो इथे तुमची इन्क्वायरी सेंड झालेली आहे. आता तुम्हाला ही इन्क्वायरी सेंड झाली की आमच्याकडे ह्याचा मेल स्टोअर होऊन जाईल. मी ते बी शो करतो तुम्हाला की मेल कसा स्टोअर होतो. एक मिनिट मी तुम्हाला शो ही करून दाखवतो. अशा टाईपमध्ये मेल तुम्हाला येऊन जाईल की डिजिटल अकाउंटची तुम्ही इन्क्वायरी ही झाली, त्या इन्क्वायरी सक्सेसफुली सेंड झालेली आहे आणि आम्ही तुम्हाला लवकर रिक्वेस्ट सेंड झालेली आहे. जसं तुम्ही बँकेकडे जाचाल ते तुम्हाला हे करून दे, रिक्वेस्ट तुम्हाला कॉल करतात, कनेक्ट करतात. आता आपण मेन प्रोसेस जाऊ, लॉग इन करू. लॉग इनची मी प्रोसेस तुम्हाला शो करतो. इथे लॉग इन बटन आहे. लॉग इन तुम्ही इथून क्लिक करून लॉग इन इझिली इथून लॉग इन करू शकता. तुमचे जो बी डिटेल आहे इथं रजिस्टरचं बी ऑप्शन दिलेलं आहे. आपण रजिस्टर करायचे तर तुम्ही सिम्पली इथं रजिस्टरला क्लिक करून जे बी तुमचं डिटेल टाकायचं इथे टाकू शकता आणि रजिस्टर करू शकता. जसं तुम्ही रजिस्टर करचाल तसं तुमच्या ईमेल येऊन जाईल. जो ईमेल इथे टाकलाय तुम्हाला ईमेल येऊन जाईल की तुमचं रजिस्टर झालेलं आहे डिजिटल अकाउंट गेटवे मध्ये. आता तुम्हाला इथे एक एक डिटेल टाकून तुम्ही ऍड करू शकता. आता मी ते एक तुम्हाला युजर बनवून दाखवतोय. आता क्रिएट अकाउंट वरती क्लिक केलं की युजर क्रिएट होऊन जाईल. जसं मी क्रिएट अकाउंट वरती क्लिक करतोय इथे एक युजर क्रिएट झाला. आता आपण रिडायरेक्ट झालो लॉग इन पेजला. आता लॉग इन पेजला आपण त्या युजरने लॉग इन करू जो युजरने केला आहे. जसं लॉग इन करचाल तसं तुम्हाला हा डॅशबोर्ड शो होईल. आता इथेच तुम्हाला मल्टिपल ऑप्शन मिळून जाते, जसे की माय प्रोफाईल. तुम्हाला जर तुमच्या प्रोफाईलचा काय बी डेटा अपडेट करायचं तर माय प्रोफाईलला करू शकता. त्याच्याच खाली इथं कम्प्लीट केवायसी वाला ऑप्शन आहे. तिथं तुमची केवायसी मध्ये तुम्ही फेस व्हेरिफिकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळी डिटेल टाकून तुम्ही तुमची कम्प्लीट केवायसी करू शकता. त्याच्याच खाली बँक अकाउंट. जर तुमची केवायसी कम्प्लीट झाली आणि तिकडून बँकेकडून अप्रुव्हल आलं तर म्हणजे ऍडमिन साईडकडून तर तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल. आणि इथं ऍप्लिकेशन स्टेटस, तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये दिसेल की तुमचं अकाउंट रिजेक्ट झाले, अप्रूव्ह झाले, पेंडिंग आहे, सगळे डिटेल इथं शो होऊन जाईल. आता तुम्हाला मी कम्प्लीट केवायसीची एक प्रोसेस करून दाखवतो. इथे कम्प्लीट केवायसीची प्रोसेस आहे. जसं तुम्ही इथे कम्प्लीट केवायसीच्या ऑप्शनला क्लिक करचाल तुम्ही रिडायरेक्ट होचाल कम्प्लीट केवायसीच्या प्रोसेसला. आता इथे एक वन बाय वन मी तुम्हाला शो करून दाखवतो की डिटेल एक बार की कम्प्लीट केवायसीची प्रोसेस कशी ही करते. फर्स्टली आपण नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर ऍड करू आणि इथे नेक्स्ट करू. नेक्स्ट वाल्या बटनला नेक्स्ट केलं. इथं आपल्याला ऍड्रेस आणि यामध्ये आपण सगळे व्हॅलिडेशन सगळे ह्या सॉफ्टवेअरमध्ये ऍड केले आहे. व्हॅलिडेशन, प्रॉपर डिटेल हँडलिंग सगळे ह्याच्यात ऍड केले आहे. आता डिटेलमध्ये
आता इथे आपण ऍड्रेस टाकला, सिटी टाकली, स्टेट टाकला, पिन कोड टाकला. आता आपल्या इथे नेक्स्ट वाल्या ऑप्शनला क्लिक करून पुढे जायचंय. आता इथे आपल्याला आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता मी तुम्हाला शो करतो टाकायचं कसं. इथे आधार कार्ड नंबर ऍड केला टेस्टिंग पुरता, हा पॅन कार्ड केला टेस्टिंग पुरता. आता हे 2 डिटेल ऍड केले, नेक्स्टला क्लिक करून नेक्स्ट प्रोसेसला जाऊ आपण. आता इथे आपल्याला आधार डॉक्युमेंट अपलोड आणि पॅन कार्ड डॉक्युमेंट, जे तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते इथं अपलोड करा, पॅन कार्ड इथं अपलोड करा. आता मी तुम्हाला एक शो करून दाखवतो. आता जसं तुम्ही अपलोड करचाल तसं परत एकदा नेक्स्ट प्रोसेसला जायचंय. ऑलरेडी आपली प्रोसेस 83% कंप्लीट झाली. आता लास्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे फेस व्हेरिफिकेशन. या प्रोसेसमध्ये आपण फेस व्हेरिफिकेशन मध्ये आपलं पहिल्यांदा ओपन कॅमेराला क्लिक करायचं, परत स्टार्ट रेकॉर्डिंग, स्टॉप रेकॉर्डिंग, क्लोज कॅमेरा एवढे फीचर दिले आहे. आता मी तुम्हाला शो करतो ओपन कॅमेराचा फीचर. आता ओपन कॅमेरा जसं ऑन होईल तसं कॅमेरा इथं ऑन होऊन जाईल. आता इथेच खाली आपल्याला स्टार्ट रेकॉर्डिंगचा ऑप्शन मिळून जातो. स्टार्ट रेकॉर्डिंगला क्लिक केलं की आपला व्हिडिओ रेकॉर्ड व्हायला लागतो. आता मी स्टार्ट रेकॉर्डिंगला जसं क्लिक केलं तिथं आपल्याला ऑप्शन शो होऊन जाईल की रेकॉर्डिंग स्टार्टिंग झाली आहे. आणि जसं तुम्ही इथे स्टॉप रेकॉर्डिंग वाला ऑप्शनला बघितलं, इथे स्टॉप रेकॉर्डिंग केले तर इथे झालं व्हिडिओ रेकॉर्डेड सक्सेसफुली. आता तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड सक्सेसफुली होऊन इथं क्लोज कॅमेरा करून टाकायचे. आणि इथे जो चेकबॉक्स दिला ह्या चेकबॉक्सला कन्फर्म करून तुम्ही हे करू शकता. आणि ते परत नेक्स्ट बटनला क्लिक करून नेक्स्ट प्रोसेसला जाऊ शकता. आता आपली 100% केवायसी कंप्लीट झालेली आहे. एवढीच फ्लो आहे की एवढा आपण फ्लो मध्ये सगळे डिटेल ऍड करून आता इथं बघू शकतो की आपण काय काय सेक्शन आहे. पहिल्यांदा रिव्ह्यू सबमिट मध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन, सेकंड मध्ये ऍड्रेस मध्ये आपला सगळा डेटा इथं शो होऊन जाईल. त्याच्या खाली आपण आलो तर आयडेंटिटी डिटेल्स मध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड, इथे आपलं आधार कार्ड पॅन कार्ड शो होऊन जाईल. अपलोड डॉक्युमेंट मध्ये इथे आपण जो अपलोड डॉक्युमेंट केले जे आपले इमेजेस आधार कार्ड पॅन कार्डचे ते बी इथं शो होऊन जातील. आणि फेस व्हेरिफिकेशन जो बी आपण फेस व्हेरिफिकेशन केले ते इथं शो होऊन जाईल. आता यामध्ये काही पण चुकीचं असलं तर ते ऍडमिन डॅशबोर्डला आपण हँडल केले आहे की तिकडून हँडल होऊन इथं आपल्याला समजून जाईल, इथं आपल्याला स्टेटस दिसून जाईल. आता आपल्याला फक्त सबमिट केवायसी करायचे. जसे युजर साईडने आपण केवायसी सबमिट केली, इथे आपली केवायसी सबमिट झालेली आहे. आता जसं आपण केवायसी कंप्लीट करेल तर इथं आपल्याला चेक ऍप्लिकेशन स्टेटसचा ऑप्शन येऊन जाईल. जसे चेक करेल आपण, जसे ऍप्लिकेशन स्टेटसला क्लिक करेल तसे इथं आपल्याला केवायसी ऍप्लिकेशन डिटेलची सगळी प्रोसेस दिसून जाईल की आता आपले पेंडिंग आहे केवायसी आयडी, नेम आपलं, सबमिटेड डेट, पेंडिंग. आणि इथेच खाली इथे प्रोसेस कुठपर्यंत आपली आली ते पण इथं शो होऊन जाईल. जर रिप्लेस स्टेटस करायचं इथं ऑप्शन आहे, डॅशबोर्ड हे करायचं तर इथून डॅशबोर्डला जाऊ शकता डायरेक्ट तुम्ही. आणि इथे 24 to 48 hours मध्ये तुमची केवायसी कंप्लीट होऊन जाईल. आता इथं आपण असे प्रोव्हाइड केलेत. माय प्रोफाईल वाल्या फीचरला जर तुम्ही क्लिक केले तर इथं प्रोफाईल युजरची प्रोफाईल शो होऊन जाईल. त्याचे नेम, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, रोल हे सगळे डिटेल्स शो होऊन जाईल. आता त्याला जर ह्याच्यामध्ये काही पण डिटेल चेंज करायच्यात, जसं काही बी नाव चेंज केलं असं नाव चेंज करू शकतो ना, अपडेट प्रोफाईलला क्लिक करू शकतो. त्याचा डेटा इथं अपडेट होऊन जाईल, डायरेक्ट इथं शो होऊन जाईल, डायरेक्ट डायनॅमिक इथं शो जाईल. इथं त्याचं नाव, इथं त्याचं कस्टमरचं हे शो. आणि इथं पासवर्ड चेंज करायचा आहे तर कस्टमर पासवर्ड बी चेंज करू शकतो. तर हे फ्लो आहे की डायरेक्ट तुम्ही इथं पासवर्ड टाकू शकता की त्याचं हे काय. आता इथे तुमची ईमेल आयडी टाकून सेंड ओटीपीला क्लिक करायचं आहे. आता मी ओटीपी पण शो करतो. आता हा ओटीपी तुम्हाला तुमच्या इथं टाकायचा आहे. तर मी एकदा ओटीपी टाकून तुम्हाला दाखवतो. 75. आणि जसं आपण ओटीपी इथं टाकला, व्हेरीफाय ओटीपी क्लिक करायचा आहे. जसं ओटीपी व्हेरीफाय केलं तिथं अपडेट पासवर्डचा ऑप्शन येऊन जाईल. आता इथं जो नवीन पासवर्ड टाकायचा आपण टाकू शकतो. आता जो बी नवीन पासवर्ड आहे इथं टाकून अपडेट फंक्शनॅलिटीवरती, अपडेट पासवर्डवरती क्लिक करतो. आता आपण नवीन पासवर्डनी त्या युजरला लॉग इन करू शकतो. आता मी शो करतो युजरला. अशा टाईपमध्ये आपण त्याचा पासवर्ड बी अपडेट करू शकतो. आता आपण युजर साईडनी केवायसी कंप्लीट केली, सगळे डिटेल ऍड केले, सगळी माहिती ऍड केलेली आहे. आता आपल्याला ऍडमिन डॅशबोर्डने मी तुम्हाला व्ह्यू शो करतो की कशी वर्क होतं, बॅकएंड कसं वर्क होत आहे ह्याचे. आता मी ऍडमिननी लॉग इन करून दाखवतो तुम्हाला. हा आहे आपला ऍडमिनचा व्ह्यू. इथे आपल्याला सगळे टोटल कस्टमर किती, तर आपले केवायसी ऍप्लिकेशन आता आपण एक अप्लाय केली तर एक शो होती. टोटल लीड्स आपण कॉन्टॅक्ट फॉर्म भरला, त्या कॉन्टॅक्ट फॉर्मची इथं लीड शो होती. आणि आपल्याला अकाउंट किती क्रिएट झाले युजरचे ते इथं शो होतात. परत इथे एक डिटेल आहे, इथं कॉन्टॅक्ट लीड भरलेली इथं शो होती. इथून आपण त्या लीडला चेक करू शकतो आणि इन्क्वायरीला याला कॉल करू शकतो, ईमेलवरती, मोबाईल नंबरवरती. यामध्येच आपल्याला प्रोफाईलवाला ऑप्शन पण मिळून जाईल. इथे जसं आपण प्रोफाईलला क्लिक करेल इथे आपल्याला प्रोफाईलवाला ऑप्शन पण भेटून जाईल की इथे सगळी डिटेल आपण अपडेट करू शकतो ऍडमिन साईडचे. ऍडमिन मध्ये इथं आपण पासवर्ड बी अपडेट करू शकतो. काही पासवर्ड अपडेट करायचे, सेम तीच प्रोसेस आहे. इथून आपण परत ईमेल आयडी टाकून ऍडमिनचा पासवर्ड बी चेंज करू शकतो. आणि यामध्येच आपण आता इथं कस्टमरची लिस्ट, केवायसी, ऍप्लिकेशन आणि बँक अकाउंट हे ऑप्शन दिलेले आहे. आता कस्टमर लिस्ट मध्ये आपण शो करतो मी तुम्हाला काय.
आपली जेवढी बी कस्टमर आहेत तिथे सगळे शो होऊन जातील की सगळे कस्टमरचे काय आहे. परत इथून आपण ते कस्टमर डिलीट बी करू शकतो, एडिट करू शकतो, व्ह्यू करू शकतो. एडिट मधून आपण त्या स्टेटस चेंज करू शकतो. आता इथून आपण एडिट करून त्याचं स्टेटस तिकडे पेंडिंग आहे तर अप्रूव्ह करू शकतो, रिजेक्ट करू शकतो, सगळे केवायसी डिटेल चेक करू शकतो. आता यामध्ये आपण कस्टमरची लिस्ट झाली. केवायसी ऍप्लिकेशन, इथे आपण पेंडिंग ऍप्लिकेशन मध्ये जाऊन इथे पेंडिंग ऍप्लिकेशन वाला ऑप्शन शो होऊन जाईल. इथे जेवढे लोक युजरने अप्लाय केलेला आहे केवायसी साठी सगळ्यांचा डेटा इथे शो होऊन जाईल. इथून आपण त्यांना रिजेक्ट करू शकतो, अप्रूव्ह करू शकतो, इथं सगळी प्रोसेस हँडल करू शकतो. यामध्ये अजून आपल्याला जे बी पेंडिंग ऍप्लिकेशन इथं शो होऊन जातील, अप्रूव्ह ऍप्लिकेशन इथं शो होऊन जातील आणि रिजेक्ट ऍप्लिकेशन इथं शो होऊन जातील. आणि बँक अकाउंटमध्ये आपण जेव्हा आपण अप्रूव्ह ऍप्लिकेशन करेल तेव्हा बँक अकाउंटमध्ये आपल्याला डिटेल्स शो होऊन जातील. इथे आपले अकाउंट, टोटल अकाउंट किती, ऍक्टिव्ह अकाउंट किती, पेंडिंग अकाउंट किती, क्लोज अकाउंट किती, सगळं डिटेल्स शो होऊन जाईल. आणि त्यांचं स्टेटस काय तर स्टेटस पण आपण इथे शो केलेलं आहे. एडिट करू शकतो, आपण डिलीट करू शकतो जर अकाउंट, आणि इथून ब्लॉक बी करू शकतो की आपण जर युजरला त्या अकाउंट ऍक्सेस नाही द्यायचं तर आपण इथूनच सगळं हँडल करू शकतो. इथे सगळ्या युजरचा डिटेल, आपल्याला कस्टमरचा डिटेल इथे शो होऊन जाईल ह्या सेक्शनमध्ये. आणि ह्याचा आपण सेम ह्या सॉफ्टवेअरचा आपण मोबाईल ऍप मध्ये बी कन्व्हर्जन केलेलं आहे. एक मोबाईल ऍप्लिकेशन नावाने ओपन केले, प्रॉपर आपल्याला इथे वेबसाईट शो होऊन जाईल जे आपली डेस्कटॉपला शो होती. मी शो करतो एकदा तुम्हाला. आता जी वेबसाईट आपल्याला इथे शो होती डेस्कटॉप व्ह्यूला, पीसी लेवलला, तेच आपण मोबाईलमध्ये बी ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे की अशा टाईपमध्ये आपण मोबाईलमध्ये बी सेट करू शकतो. प्रॉपर युआय सर्किट सगळ्या फ्लो कस्टमरला शो होऊन जाईल. ह्याच्यातून आपण लॉग इन बी करू शकतो, परत ह्याच्यातून कॉन्टॅक्ट लीडला अप्लाय बी करू शकतो. त्यामुळे 100% पेपरलेस, पेपरलेस वर्क आहे. आपल्या बँकेत जाऊन अप्लाय करायची काहीच गरज नाहीये. आपण ह्या सॉफ्टवेअर थ्रू डायरेक्ट ऑनलाईन केवायसी करू शकतो, ऑनलाईन अकाउंट ओपन करू शकतो. हा प्रोजेक्ट आपण स्प्रिंग जावामध्ये बनवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी यूज केली आहे, स्प्रिंग एमव्हीसी यूज केलेला आहे आणि यामध्ये आपण जावा 17चं व्हर्जन यूज करून हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. हा बँकिंग डोमेनचा प्रोजेक्ट आहे आणि डेटाबेस आपण MySQL यूज केलेला आहे. MySQL का तर आपण टेबल स्ट्रक्चर मध्ये बल्क ऑफ द डेटा स्टोअर करण्यासाठी आपण MySQL चूज केला, का तर त्याच बँकिंग डोमेनसाठी बेस्ट असतो टेबल स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये स्टोअर करण्यासाठी. त्यामुळे आम्ही ता यूज केलेला आहे. ओके, थँक्यू. ओके, सो माझ्या साईडनी हा फीडबॅक असेल की प्रोजेक्ट तर खूप छान होता, डिझायनिंग छान होती, बॅकएंड खूप छान त्यांनी डेव्हलप केलंय, फ्रंट एंडमध्ये बघायला गेलं सगळ्या फंक्शनॅलिटीज त्यांनी तिथे मेन्शन केलेल्या आहेत. पण काही गोष्टी मिसिंग आहेत. त्यातली पहिली म्हणजे प्रोजेक्ट प्रेझेंटेशन थोडंसं अजून इम्प्रूव्ह होऊ शकतं. सेकंड थिंग इज ड्रेसिंग. जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन करताय तुमची ड्रेसिंग ही फॉर्मल असायला हवी. सो दॅट्स इट. आणि तुम्हाला पण जर काही लर्निंग जर्नीमध्ये, जावा लर्निंग जर्नीमध्ये जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आम्ही त्यांच्यावरती नक्की सोल्युशन देऊ. थँक्यू.